आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. लिंगाची लांबी वाढवता येते का? अनेक तरुण मुलांना, अगदी मोठ्या पुरुषांनाही हा प्रश्न मनात सतत पडत असतो. समाजात, इंटरनेटवर, मित्रांमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी फिरत असतात. त्यामुळे गोंधळ अधिक वाढतो. आज आपण शास्त्रीय माहितीच्या आधारावर हे पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. या स्क्रिप्टचा उद्देश फक्त एज्युकेशन देणे आहे, कुठलीही चुकीची आश्वासनं देणे नाही. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. पुरुषांचा आत्मविश्वास, त्यांची मर्दानगी किंवा नात्यातील जवळीक या एकाही गोष्टीचा लिंगाच्या लांबीशी थेट संबंध नाही. पण सोशल मीडिया, अफवा, खोट्या जाहिराती यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते की त्यांचं साईज नॉर्मल नाही. चला तर मग हा गैरसमज आज संपवूया. पुरुषांचे जननांग 3-4 वेगवेगळ्या भागांनी बनलेले असतात. त्यामध्ये स्पॉन्जसारखा टिश्यू असतो, ज्यात रक्त भरलं की उभार येते. पण या स्पॉन्ज टिश्यूची नैसर्गिक लांबी जन्मापासून ठरलेली असते. वयात आल्यानंतर म्हणजे जवळपास 18 ते 21 वर्षापर्यंत तिचा विकास होतो आणि त्यानंतर ती कायम स्थिर राहते. म्हणजे त्या वयानंतर नैसर्गिकरित्या त्याची लांबी वाढत नाही. ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो की माझं साईज नॉर्मल आहे का? वैज्ञानिक संशोधन सांगते की उभारलेल्या अवस्थेत 10 ते 16 सेंटीमीटर लांबी हे पूर्णपणे नॉर्मल साईज आहे. जगातील 80% पुरुष याच रेंजमध्ये येतात. याचा अर्थ बहुतेक लोकांचा साईज एकदम सामान्य असतो. मात्र लोकांना जे पडतं ते अवघड कॉम्प्लेक्समुळे. काही जण पॉर्न पाहून स्वतःची तुलना करतात, पण त्या सगळ्या गोष्टी रिअल लाईफशी काहीही जुळत नाही. आता सर्वात मोठा प्रश्न, लिंगाची लांबी वाढवता येते का? बाजारात अनेक क्रीम, तेल, टॅबलेट, उपकरणे, मसाज टेक्निक यांचा खूप प्रचार केला जातो. पण सत्य सांगायचं तर यापैकी बहुतांश गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. क्रीम किंवा तेल लावून साईज वाढत नाही, अशा उत्पादनांचं कोणतंही वैज्ञानिक प्रमाण नाही. काही वेळा हे प्रॉडक्ट्स त्वचेवर दुष्परिणाम पण करतात. मग इंटरनेटवर सांगितलं जाणारं मसाज, स्ट्रेचिंग किंवा एक्सरसाइज या गोष्टी खूप काळजीपूर्वक आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्याशिवाय धोकादायक होऊ शकतात. कारण लिंगामध्ये मुख्यत्वे स्पॉन्ज टिश्यू असतो. हे हाड नाही की स्ट्रेच केलं तर वाढेल. चुकीने किंवा जोराने स्ट्रेच केल्यास टिश्यूला इजा होऊ शकते. वेदना, सूज, नसा खराब होऊ शकतात. काही लोकांनी वेदनादायक कॉम्प्लिकेशन्सचा सामना केला आहे. काही लोक विचारतात की पंप वापरल्याने साईज वाढतो का? पंप तात्पुरती उभार वाढवू शकतो, पण लांबी कायमची वाढवत नाही. जास्त वापरल्यानं सूज येते आणि ते धोकादायक ठरू शकतं. आता वैज्ञानिक पातळीवर केवळ 2च गोष्टी साईजवर थोडा फरक करू शकतात. पहिला म्हणजे लठ्ठपणा. पोटावर किंवा जांघेजवळ चरबी वाढल्यास लिंग लहान दिसू शकते, पण प्रत्यक्षात लांबी कमी नसते, फक्त चरबीमुळे ती लपते. वजन कमी झालं की दिसणारी लांबी वाढलेली जाणवते. दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्य आणि रक्तप्रवाह. ताण, नर्वसनेस, चिंता यामुळे उभार कमी येऊ शकते आणि त्यामुळे साईज कमी वाटतो. पण हे वास्तविक आकार नाही, फक्त उभारण्याची क्षमता असते. जर एखाद्याला खरंच वैद्यकीय समस्या असेल, जसे की उभार न येणे किंवा पेकीस वाकणे किंवा जननांगात वेदना, अशा वेळी यूरोलॉजिस्ट डॉक्टरची मदत घेतली जाते. काही दुर्मिळ केसेसमध्ये वैद्यकीय शस्त्रक्रिया केली जाते, पण ती फक्त आजारांसाठी असते. साध्या लोकांनी साईज वाढवण्यासाठी ती कधीच केली जात नाही, कारण त्यामध्ये धोका, इन्फेक्शन, इजा आणि कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता असते. नात्यात समाधान फक्त शारीरिक आकारावर नसतं. जवळीक, समजूतदारपणा, भावनिक कनेक्शन आणि पार्टनरशी संवाद हे जास्त महत्त्वाचं असतं. जगभरातील अभ्यास सांगतात की बहुतेक महिलांना साईजपेक्षा पार्टनरची केअर, रिस्पेक्ट आणि रिलेशनशिपची क्वालिटी जास्त महत्त्वाची वाटते. त्यामुळे अनेक जण अनावश्यकपणे स्वतःला कमी लेखतात. लिंगाची लांबी ऐवजी
पुरुषांनी लक्ष द्यावं आपल्या शरीराच्या आरोग्यावर. योग्य आहार, व्यायाम, झोप, मानसिक शांतता, ताण कमी ठेवणं हे सगळं शरीराच्या संपूर्ण कार्यावर परिणाम करतं. रक्तप्रवाह योग्य असेल तर उघारण्याची क्षमता सुधारते. यामुळे आत्मविश्वासही वाढतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीन किंवा सोशल मीडियावर फिरणारे तथाकथित गुप्त उपाय, घरगुती जादू, दिवसात 2 इंच वाढ, 3 दिवसात साईज वाढ, या सगळ्या गोष्टी 100% फसवे आहेत. अशा व्हिडिओंना लाखो व्ह्यूज येतात कारण लोक घाबरलेले असतात. पण त्या लोकांची कमाई वाढते, तुमचं आरोग्य धोक्यात येतं. म्हणून अशा कोणत्याही उपायांचा प्रयोग करू नका. पुरुषांमध्ये बॉडी शेमिंग खूप चालतं, पण त्याविषयी फारसं बोललं जात नाही. एखाद्याच्या उंचीवर, वजनावर, रंगावर टीका केली जाते. तशीच टीका साईजवरही केली जाते. पण हा विषय संवेदनशील असल्यामुळे बरेच लोक शांत राहतात. समाजात जागरूकता वाढली पाहिजे की शरीराची तुलना करणे चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. कोणत्याही माणसाची किंमत त्याच्या शरीराच्या आकाराने होत नाही. अजून एक महत्त्वाचा वैज्ञानिक मुद्दा. आपल्याला वाटतं की लिंग उभारलं की 2 ते 3 इंचने अजून वाढलं पाहिजे. पण वास्तविक वाढ रक्तप्रवाहावर अवलंबून असते. जर तुम्ही ताणतणावात असाल, झोप कमी असेल, तुम्ही धूम्रपान किंवा अल्कोहोल घेत असाल तर उभारण्याची क्षमता कमी होते आणि आकार कमी वाटतो. म्हणजे उपाय लांबी वाढवणं नाही तर जीवनशैली सुधारणं आहे. जर एखादा तरुण खूपच चिंतेत असेल, त्याचा आत्मविश्वास कमी झाला असेल, तो स्वतःला कमी लेखत असेल तर डॉक्टर किंवा काउन्सिलरशी बोलणे फायदेशीर असते. कारण कधीकधी ही समस्या मानसिक असते, शारीरिक नाही. परफॉर्मन्स अँझायटी हा शब्दच आहे. म्हणजे भीतीमुळे शरीर पूर्णपणे प्रतिसाद देत नाही. आजची मोठी समस्या म्हणजे इंटरनेटवर मिळणारं चुकीचं कंटेंट. अनेक तरुण यामुळे घाबरतात, स्वतःवर शंका घेतात. म्हणून यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर शास्त्रीय माहिती पोचणं खूप गरजेचं आहे. लिंगाची नैसर्गिक लांबी 18 ते 21 वर्षापर्यंत विकसित होते. त्यानंतर कोणत्याही क्रीममुळे, तेलामुळे, टॅब्लेटमुळे, मसाजमुळे लांबी वाढत नाही. लठ्ठपणा कमी केल्याने दिसणारी लांबी वाढते. ताण आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे उभार कमी येते. नात्यांमध्ये साईजपेक्षा जवळीक, संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींवर विश्वास ठेवणे, आवश्यक असेल तर डॉक्टरांशी बोलणे हेच सर्वोत्तम. म्हणून जर तुमच्या मनात साईजविषयी भीती असेल तर आजपासून ती दूर करा. तुमचं शरीर नॉर्मल असण्याची शक्यता 90% पेक्षा जास्त आहे. आत्मिक लाइनिंग ठेवा, आरोग्य सुधारा आणि स्वतःला स्वीकारा. प्रत्येक व्यक्ती अनोखा असतो आणि आपल्या शरीराचा आदर करणं हीच पहिली पायरी आहे. अजून तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आणि त्याचे उत्तर नक्कीच देऊ. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा